नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. सरहद गांधी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? सरहद गांधी या नावाने पहा खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र कोणतं आहे? मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? तर दर्पण पहा मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धत विचारली खालीलपैकी कोणी सुरू केलेली पद्धत आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? कायमधारा बघा ही पद्धत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत यांनी सुरू केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कैसर्य हिंद. कैसर्य हिंद ही पदवी खालीलपैकी कोणाला देण्यात आली होती? याचं योग्य उत्तर काय असेल? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. कैसर्य हिंद पदवी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. पंडिता रमाबाई यांना पहा कैसर्य हिंद त्यांना बघा पदवी देण्यात आली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पारस. पारस काय बघा, औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रंगीत छपाईला सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? रंगीत छपाई बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? रंगीत बघा छपाईला सुरुवात सन बघा 1457 या वर्षापासून रंगीत छपाईला सुरुवात झाली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक बघा असे लोकमान्य टिळकांना असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 जय जवान जय किसान. जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली घोषणा आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? जय जवान जय किसान बघा ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी बघा दिलेली घोषणा आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रगीत. राष्ट्रगीत जनगण मन सर्वात प्रथम विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. राष्ट्रगीत बघा जनगण मन सर्वात पहिल्यांदा सन 1911 या वर्षी गायण्यात आले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा, मुंबई उच्च न्यायालय बघा 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते बघा 2026 पर्यंत बघा जेवढे या ठिकाणी बघा पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांचा समावेश बघा या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. बघा या पुस्तकामध्ये बघा एकूण 70 बघा प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा 3700 बघा प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. बघा लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ बघा राऊतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन व संकलन केलेलं आहे. बघा हे पुस्तक स्मार्ट स्टडी बघा पब्लिकेशन नांदेड यांचं या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणा बघा हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भगूर हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे? भगूर विचारले हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भगूर पहा विदा सावरकरांचे बघा जन्मगाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला कोणत्या ठिकाणापासून बघा प्रारंभ केला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला कोणत्या ठिकाणाहून प्रारंभ केला होता? योग्य उत्तर केलं पाहिजे साबरमती या बघा या ठिकाणापासून महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह बघा सुरू केला होता, म्हणजे प्रारंभ केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचार, जिना हाऊस बघा मागील व्हिडिओमध्ये बघा आपला ह्या ठिकाणी प्रश्न झाला होता, जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
योग्य उत्तर घ्यायला पाहिजे जिना हाऊस पहा मुंबई शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा कृष्णा काठ. कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे? कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. कृष्णा काठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. तर जयप्रकाश नारायण यांनी पहा समाजवादी काँग्रेसची त्यांनी स्थापना केलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मुघल सत्ता. मुघल सत्ता कोणी स्थापन केली? सर्वांनी सांगायचे मुघल सत्ता कोणी स्थापन केली होती? तर बाबर यांनी पहा मुघल सत्ता स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सर्वांनी सांगायचे सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? पुणे करार कोणत्या वर्षी झाला होता? बघा सर्वांनी सांगायचे सन 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये बघा सन 1932 मध्ये पुणे करार झाला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सातारा जिल्ह्यामध्ये कोणी प्रति सरकारची स्थापना केली? प्रति सरकारची स्थापना कुठे झाली होती? सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्यामध्ये विचारले प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे नाना पाटील बघा यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 रॉकी ही पर्वतरांग विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? रॉकी ही पर्वतरांग बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. रॉकी ही पर्वतरांग बघा सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे का? रॉकी ही पर्वतरांग बघा प्रामुख्याने उत्तर अमेरिकेमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे? हिरा बघा सर्वांनी सांगायचं हिरा कुठे सापडतो? हिरा हे कशाचं अभिरूप आहे? हिरा बघा हे कोळशाचं अभिरूप आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान कोण भूषवतात? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान बघा हे सरपंच भूषवत असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव विचारले. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? अध्यक्ष बघा पालकमंत्री असतात. या ठिकाणी सचिव विचारले जिल्हा नियोजन सचिव बघा जिल्हाधिकारी असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा एकपेशीय प्राण्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा मागील परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न होता. एकपेशीय प्राण्याला काय म्हणतात? बघा एकपेशीय प्राण्याला आपण आदिजीव असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधल्या कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे शंकुपेशी. बघा शंकुपेशीमुळे या ठिकाणी आपल्याला रंग समजतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? वातावरणामध्ये बघा एकूण वातावरणाचे बघा 78% बघा या ठिकाणी नायट्रोजनचे प्रमाण असते. म्हणजे वातावरणामध्ये बघा नायट्रोजन सर्वात या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाण असते. बघा विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूयात वेंबनाड. वेंबनाड बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आले का पहा. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? अहमदाबाद शहर गुजरात राज्यामध्ये आहे पहा. सर्वांनी सांगायचे अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे? भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे बघा सोपा प्रश्न आहे. सर्वात मोठे नदीखोरे म्हणजे गंगा नदीखोरे भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. काकरापारा. काकरापारा बघा काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प नरोरा उत्तर प्रदेश राज्यामध्ये. नरोरा उत्तर प्रदेश राज्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये कोणता आहे अणुविद्युत प्रकल्प? तारापूर बघा महाराष्ट्रामध्ये तारापूर आहे. इथे काय विचारले? काकरापारा. काकरापारा बघा गुजरात राज्यामध्ये आहे. कल्पकम तामिळनाडू राज्यामध्ये बघा. अणुविद्युत प्रकल्प बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये असेल? घटप्रभा
घटप्रभा बघा हे एक पक्षी अभयारण्य आहे, तर ते बघा प्रामुख्याने कर्नाटक या राज्यामध्ये बघा घटप्रभा हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? अभ्रकाचं उत्पादन बघा, अभ्रकाचं सर्वाधिक उत्पादन भारतामध्येच होते, म्हणजे भारतात या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. प्रश्न क्रमांक पुढचा, अंकलेश्वर आणि कोयाली बघा हे काय आहेत? खनिज तेल क्षेत्र आहेत. बघा मागील बघा आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्न झाला होता. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र गुजरात राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. रेशीम उत्पादनामध्ये सर्वात जास्त अग्रेसर राज्य बघा, चंदनाचं सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यामध्ये होते. रबराचं सर्वाधिक उत्पादन केरळ राज्यामध्ये होते. तिथे तर रेशीम विचारले, रेशीमचं बघा सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता? रस्त्याची लांबी म्हणजे कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त लांबीचे रस्ते आहेत? उत्तर योग्य काय आलं पाहिजे? अमेरिका बघा या ठिकाणी योग्य उत्तर आलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक पुढचा, डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती? ग्रीसची कोणती राजधानी? ग्रीसची अथेन्स आहे. बघा या ठिकाणी डेन्मार्क विचारले, डेन्मार्कची बघा कोपनहेगन यायला पाहिजे. डेन्मार्कचा कोपनहेगन. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, उत्तर पूर्व रेल्वे बघा, उत्तरेकडे जायचं आहे, पूर्वेकडे जायचं आहे, उत्तर पूर्व रेल्वे गोरखपूर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये? हल्दिया बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? सर्वांनी सांगायचं आहे. बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. बघा सर्वांनी सांगायचं आहे, राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा हैदराबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लेप्चा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? लेप्चा सिक्कीम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने लेप्चा या ठिकाणी आदिवासी जमात या ठिकाणी आढळत असते. सर्वात कमी लोकसंख्या संघराज्य प्रदेश म्हणजे कोणता? केंद्रशासित प्रदेश. असा कोणता या ठिकाणी एक संघराज्य प्रदेश आहे त्या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्या आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? लक्षद्वीप. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? बघा भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. सिंधू संस्कृतीमधील महत्त्वाचे शहर कोणतं आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न होता. सिंधू संस्कृतीमधलं महत्त्वपूर्ण शहर कोणतं असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आला पाहिजे, कुंतल. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर पहा सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे जमशेदपूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता असेल? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता? सर्वांना उत्तर आलं का पहा? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता असेल? चंद्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. फॉन हे स्थानिक वारे कोणत्या ठिकाणी? फॉन बघा काय आहेत? स्थानिक वारे आहेत. कुठे वाहतात? रॉकी पर्वत. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे, रॉकी पर्वतरांग कुठे आहे? उत्तर अमेरिकेमध्ये. विषय क्रमांक पुढचा पहा, आटाकामाचे वाळवंट कुठं असेल? दक्षिण अमेरिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता? तांबडा आणि भूमध्य यांना बघा जोडणारा कालवा कोणता असेल? सुएझ कालवा आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? आशियान या संघटनेचं मुख्यालय बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. आशियान या संघटनेचं मुख्यालय बघा जकार्ता इंडोनेशिया या देशामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोणाला म्हणतात? बघा लॉर्ड लिपनला म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण सन 1949 या वर्षी बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. विषय क्रमांक पुढचा, मानवी शरीरामध्ये विचारले हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे कोणती उती होय? तर त्यांना आपण काय म्हणतो? अस्थिबंध उती. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
भारतामध्ये सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती असेल? भारतामध्ये विचारले सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती? योग्य उत्तर काय असेल? विवेक एक्सप्रेस बघा भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे. अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले पठार आहे? अनातोलियाचे पठार तुर्कस्तान या देशामधले पठार आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. केवलादेव. केवलादेव काय आहे? राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूयात. मोर्लो-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. मोर्लो-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? सन 1909चा कायदा आहे हा. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी? बुडापेस्ट सर्वांनी सांगायचं आहे. बुडापेस्ट पहा हंगेरी या देशाची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? योग्य उत्तर काय असेल? सुभाषचंद्र बोस यांनी पहा फॉरवर्ड ब्लॉकची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कृष्णा नदीचं उगमस्थान. कृष्णा नदी कोठे उगम पावते? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते महाराष्ट्र राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 आहे. कलम 72 मध्ये काय आहे? दयेचा अधिकार. प्रश्न क्रमांक पुढचा. लंडन हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? लंडन बघा हे शहर थेम्स नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. प्रश्न क्रमांक पुढचा. पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा? पेनॉल्टी कॉर्नर बघा कॉर्नर म्हटलं या ठिकाणी बघा कॉर्नर पेनॉल्टी कॉर्नर. हॉकी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. नागार्जुन सागर हे धरण विचारले कोणत्या नदीवर उभारण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा नदीवर धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. इराण या देशाची राजधानी कोणती? इराणची राजधानी तेहरान आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यासंबंधीचा या ठिकाणी नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम कुठं आहे? तामिळनाडू राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. प्रश्न क्रमांक पुढचा. मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? मान्सूनच्या पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये आम्रसरी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. प्रश्न क्रमांक पुढचा. पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध सांगायचे सन 1526 मध्ये पहा पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा गौतम बुद्धांनी बघा सर्वात पहिल्यांदा उपदेश कुठे केला होता? सारनाथ या ठिकाणी बघा सर्वात पहिल्यांदा उपदेश केला होता. तर सारनाथ हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सारनाथ हे ठिकाण उत्तर प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा. वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण झाला होता प्रश्न आपल्याकडे नायट्रोजनचं या ठिकाणी प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा. वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? वातावरणामध्ये बघा ऑक्सिजनचं प्रमाण या ठिकाणी 21% असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारलं आहे? सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू विचारले कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा शिपाई आणि हमाल बघा या ठिकाणी लिपिक असेल चालक असेल बघा सर्वांसाठी बघा महत्त्वपूर्ण असेच 6000 बघा प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.